नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे जानकीच्या आईला मार्क्समॅनच्या ताब्यातून सोडवलं जाईल याचा सर्वजण विचार करत असतात व त्या सर्वांचे बोलणे आजी देखील ऐकत असते. आणि तेव्हा सर्वजण हे प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर बनवून मार्क्समॅनला देण्याचे ठरवतात आणि त्या बदल्यामध्ये मार्क्समॅन हा ऐश्वर्याने जानकीच्या आईला किडनॅप करून ठेवलेले होते असे कोर्टमध्ये उत्तर देईल असे ते अपेक्षा करतात. आणि आपण पाहतो त्या सर्वांचे बोलणे आजी देखील ऐकत असते आणि सौमित्रा प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर तयार करून ठेवतो आणि तो बोलतो, या लाल फाईलमध्ये ओरिजिनल पेपर आहेत आणि या निळ्या फाईलमध्ये डुप्लिकेट पेपर आहेत. तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी हे सर्व फाईल कपाटामध्ये ठेवूनच. आणि आपणच पाहतो जानकी देखील कपाटामध्ये सर्व फाईल ठेवते आणि घरी कुणी नसताना आजीही त्या फाईलमधले पेपर अदलाबदल करते आणि ती कपाटामध्ये ठेवते. तेव्हा त्या ठिकाणी कोणीतरी येते. त्यावेळेस आजीही अतिशय घाबरते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मार्क्समॅनच्या हाती प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर लागणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.